मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस लागलेले आहेत. हे छोटे छोटे बच्चे, आता सापांचे छोटे छोटे बच्चे झालेले आहेत. ते आता अंड्यातून बाहेर निघत आहे. काही साप असे आहेत की जे अंडे देत नाही, सरळ पिलांना जन्म देते. आणि हा जो आहे हा स्पेक्टिकल कोबऱ्याचा बच्चा आहे. आता पावसाळा लागला असल्या कारणानं सापांची पिलं अंड्यातून बाहेर निघायला लागली. काही सापांची पिलं डायरेक्टली पिलं निघतात, म्हणजे जसं रसल वायफर आहे ते अंडी देत नाही, ते डायरेक्ट पिलं देतात. आणि जे कोब्रासारखे साप आहेत, मण्यारसारखे साप आहेत, ते डायरेक्ट अंड्यामधून पिलं देतात. तर हा कोब्राचा बच्चू तुम्ही बघू शकता, छोटासा बच्चू आहे. तर सावधान राहा. थोडं शूज घालायचे असले तर थोडं आपटून किंवा थोडं व्हायब्रेशन करून तुम्ही शूज घाला. थोडं सावधतेनं राहा, कारण छोटे छोटे बच्चे दिसून पडत नाही आणि तुमच्या शूजमध्ये वगैरे किंवा कपड्यामध्ये पण घुसू शकते किंवा कानाकोपऱ्यात घुसू शकते. तर थोडं सावधानता बाळगा. पावसाळ्याचे दिवस आहे, साप निघणं हे साहजिक आहे. तर त्याच्यामुळे थोडं सावधतेनं. तर आता आपण याला रिलीज करण्यासाठी आणलेलं आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय, हे कोब्रा जातीचा साप आहे. तर हा जन्मताच विषारी असतो. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक वेनम असते, जे आपल्या मज्जासंस्थेवर काम करते. मज्जासंस्था आपली बिघडवण्याचे काम करते. असं नका समजू की छोटा बच्चा आहे तर हा विष नसणार, पण हा जन्मताच विषारी असतो. त्याच्यामुळे सावध राहा. आणि जेवढा मोठा साप खतरनाक राहत नाही, त्याच्यापेक्षा जास्त हा खतरनाक असतो, कारण यांना कोणाला कधी कसं चावा घ्यायचा यांना माहीत नाही राहत. मोठे साप कधी कधी ड्राय बाईट करतात, कधी कधी इंजेक्ट बाईट करतात. त्याच्यामुळे पण ह्यांचा ड्राय बाईट होईल याची काही गॅरंटी नाही आहे, कारण हा इंजेक्टेड बाईट म्हणजे विष किती सोडायचं याच्यामध्ये नॉलेज राहत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात खतरनाक म्हणलं तर छोटे बच्चे. तर त्याच्यामुळे आपण यांना रिलीज करूया आता त्याच्या वन परिक्षेत्रामध्ये. त्याला कोणीही मारू नका, कारण हा निसर्गाचं संतुलन राखण्याचं काम करतो. हा मोठा झाला तर किती उंदरं खाईल त्याचा विचार. बघू शकता किती छान बच्चू आहे.